गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेवो महेश्वरः गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। छान। चला आता गुरुला वंदन करून झाले असेल तर गुरुने सांगितल्याप्रमाणे म्हणजे माधव दादाने सांगितल्याप्रमाणे 101 वेळा श्री गणेशाय नमः लिहायला घ्या। चला तर अभ्यासाचा श्री गणेशा। श्री गणेशाय नमः। हे बघा बरोबर आहे? अगदी बरोबर आहे। आता हे एकदा झालंय की नाही, आता आणखी 100 वेळा गिरव म्हणजे दादाने सांगितल्याप्रमाणे 101 वेळा पूर्ण होतील। 101 वेळा? ते कसे मोजावयाचे? मला नाही येत मोजता। अरे हो की, थांब मी दाखवते तुला। मी दुर्वा निवडते की नाही, तुझे एकदा गिरवून झाले की ही माझी एक दुर्वा, ती मी बाजूला ठेवते। आता तू पुन्हा गिरव पाहू। श्री गणेशाय नमः। शाबास। आता ही बघ, ही माझी दुसरी दुर्वा। झाले 101 वेळा लिहून। वा छान। बरे रमा, तू जास्वंदीच्या झाडापाशी काय करत होतीस? तुम्ही पाहिले? हो। ती ना आजीची आणि माझी गंमत आहे। आजीने मला सांगितलं आहे की ती कळी जेव्हा उमलेल ना तेव्हा माझी आई येईल। अगं बाई, हो का? म्हणून मी रोज ती कळी कधी उमलेल्याची वाट बघत असते। उमलेल हो, उमलेल काही, आणि आई येईल लवकरच। खरेच? हो। अगं बाई अप्पा, बऱ्याच दिवसांनी येणे केलेत। मी भाऊसाहेबांना सांगते। हं? कोण ग तू? माझे नाव सौभाग्यवती रमा महादेव रानडे। महादेवाची का बायको तू? जा जरा पाणी घेऊन ये। सौभाग्यवती अप्पासाहेब, अलभ्य लाभ। नमस्कार। इतक्या वर्षाने आठवण काढलीच। घ्या। सौभाग्यवती, कसे आहात अप्पा? बरा नाही। काय झाले? अगं बाई, असे